खरड्यामधलंच पाणी. खरड्यामधलं म्हणजे हापसा असं बोरिंग वगैरे असं काय म्हणजे सर्वच पाड्यावर अशी कंडिशन आहे का? बांबरपाडा ना दामोदरपाडा तिथं आहे नाही म्हणजे इतकंच नाही नाहीतर आहे पाटील पाड्याला पण आहे ना पठार पाड्याला पण आहे पण इकडे नाही सर. आणि तरी जनरली पाणी गावच्या बाहेरनं आणावं लागतं. हा म्हणजे खरड वेलवर आता हे आहेत ना तर वेलवर पण वापरायला लागते आटत जातात ना नाहीतर. आणि इलेक्ट्रिकची आहेत पण ते असं काय आता पावसामुळे भरायला खांबला बुडतो ना लाईटच नाही. लाईटच पण मग इथं या पाड्यावर लाईटच नाही. म्हणजे आता सध्या ते पण सिंगलच आम्ही ते शेवटा हे किसलेले आहे. म्हणजे त्यांनी दिले आहेत मीटर बसवले आहेत पण ते असं काही आता ते बोलली तर चौकाशी करत नाही. खांबला बुडतो ना मग लाईटच नाही. हा म्हणजे ते धरणाला पाणी येतं. आणि मग आता सौर ऊर्जेचे काही कंदील असे काही पथदिवे असं काही दिलं का? जांभूळ पडायचं आहे इकडे नाही. इकडे दिले नाहीत म्हणजे मग ते करता येतं. त्याला आम्ही ऑर्डर दिली ते पण का नाही आलं तेच माहित नाही. आणि पाण्याची व्यवस्था प्रत्येक याच्यावर केलेली नाही का? म्हणजे पाड्यावर अशी आणली नाही कसं शासनाची ते पाईपलाईन पण येतं ना आता. नाही खाली खोरी पाडायला झाले ते पाईपलाईन नाही ते लोकांनी केली. गव्हर्नमेंटचं काही मिळालं नाही म्हणजे शासनाच्या काही स्कीम वगैरे तुम्हाला त्याचा लाभ मिळतो का? म्हणजे गावात जनावर वगैरे किती आहे? दोन आहेत 3 आहेत नाहीतर कोणाचे आहेत. आणि म्हैस वगैरे आहेत. दुधाची व्यवस्था आहे का नाही गावात? दुधाची व्यवस्था काहीच नाही म्हणजे मग आता गायाचं नाही तर दूध म्हशी पण नाही. खालची घरी जायचं 4-5 घरी असतील. आणि मग राशनचे दुकान वगैरे कुठं आलं? त्या पाड्यावर किराणा दुकान वगैरे म्हणजे तुम्हाला तिथं जावं लागतं. एक खट्टाचा नाही तर मग म्हणजे किराणू काही जर सामान घ्यायचं असतं ना तर सायवन नाही तर जवार. सायवन नाही तर डायरेक्ट जवारला. तिथं फक्त तांदूळ ना राखेल. नाही तर मग काहीच नाही सोयीता म्हणजे अजिबातच नाही. ते मग काय आता जर समजायचं कुणी एक थोडंफार समजायचं काही खाऊ भाऊ का नाही आणलं तरी पण वाहन पाहिजे ना तिथं म्हणून आणू शकते. नाही तर कोण आणू शकतं? आणून शकतच नाही ना एवढे लांबचे आणायचे असले तर. पावसाचे दिवस सर्व पाण्यानं रस्ते बंद होतात. एक पद्धत होऊन